जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांसाठी आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे। याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया, तर चला व्हिडिओ सुरू करू। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत 16 हप्ते डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पाठविण्यात आलेले आहेत। तर आता अनेक शेतकरी बांधव 17व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। अशातच शेतकरी बांधवांसाठी एक मोठी व चांगली बातमी समोर आली आहे। देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17व्या हप्त्याला सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना लवकरच 17व्या हप्त्याचे 2000 रुपये त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहेत। या निर्णयाचा फायदा देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे। याबाबतची माहिती प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींनी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून म्हणजेच ट्विटर हँडलवरून ट्विट करून दिलेली आहे। या ट्विटमध्ये असे सांगण्यात आले आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या विकास आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहोत। कृषी क्षेत्रासाठी सातत्याने काम करत राहणार आहोत। सोबतच या ट्विटमध्ये एक फोटो देखील आहे, ज्यामध्ये दिसत आहे की प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी करत आहेत। मीडिया रिपोर्ट्सनुसार देशभरातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2000 रुपयांचा 17वा हप्ता हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा होणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी ई-केवायसी करून घेणे बंधनकारक आहे। ई-केवायसी केलेली नसेल तर पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला 2000 रुपये मिळणार नाहीत। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।